आमदाराकडून प्रकाशाकडे जाण्याची आपली ही भारतीय संस्कृती आहे. असोतमा तमसो गमय वर्तवर्मा अमृतम गमय या म्हणीप्रमाणे दीपपूजेला करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी केली जाणार आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. तेव्हा एकमेका उठली कार्यक्रम पुढे करत होतो. थोड्या वेळात या महापुरुषांनी आम्हाला समाजाने अनेक रूढी परंपरा चाली रीती मोड एका आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाचं महत्व आम्हाला पडून दिलं आणि वसतिगृह महामानवांच्या प्रतिमाचं पूजन या ठिकाणी दीपपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी केली जात आहे. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक श्रद्धा व स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चित त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित संकल्पपूर्वक आज दिनांक 26 नोव्हेंबर महाराष्ट्रामध्ये समतेचा स्वातंत्र्याचा बंधुत्वाचा विचार पोहोचावा याच्यासाठी या सप्ताहाचं आयोजन शासकीय पातळीवर करण्यात आलं. या उपस्थित असलेले भगिनीजी, महात्मा समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी या ठिकाणी लागले आणि या ठिकाणी आता हा साहजिकच आहे की हा महिना हा कार्यकर्त्यांचा वेळ दिला त्याबद्दल मी सरांचं धन्यवाद व्यक्त करतो. त्यांचे जे पुरस्कार घेतलेले आहेत सन्माननीय भगवान ढगे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आवर्जून ते सगळ्या कार्यक्रमाला आपल्या उपस्थित असतात. परंतु जे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तीव्र अभिवादन करू. रिपब्लिकन समाज पार्टी आठवले गटाचा कार्यकर्ता आहे. तर आज फुला समाज आर्थिक विकास महामंडळाचं उद्घाटन होत आहे. त्याचं ओपनिंग आहे. मी तिथं तुमच्या इथं आलो कारण देवविका असल्यामुळं बाहेर रिकामी मंदिरात थांबणं कामाचं नाही म्हणून मी इथं आलोय. साहेबांचा सत्कार मला महत्वाचा होता. मी सत्कार केला. कालच माझ्यापेक्षा कुत्र्याला भाव होता. कालच माझ्यापेक्षा कुत्र्याला भाव होता. विरोधात सारा माझ्या भाव होता. म्हणून तुम्ही मनवादी काहीच करू शकत नाही. कारण का पाठीशी माझा भिंगळा होता आहे. साहेब कोल्हापूर समाज हा उपेक्षित आहे. या समाजाला एससी कॅटेगरीमध्ये आतापर्यंत कुठली सुविधा मिळाली नाही. आम्ही गड मागण्याच्या भानगडीत नाही कारण आम्ही आंबेडकरवादी आहोत. आम्हाला समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय पाहिजे. आमचा व्यापला भरून काढला पाहिजे. आम्हाला या महामंडळामधून कर्ज दिले पाहिजे. मागच्या वेळेस काय झालं, बरेच महामंडळ त्यांचे चेअरमन त्यांचे पैसे खाले आणि जेलमध्ये भोगले. जेल भोगून बाहेर आले. असं होता कामा नये. सर्वसामान्य माणसापर्यंत ही योजना तळागाळातल्या माणसाला पोहोचली पाहिजे एवढीच मी विनंती करण्यासाठी इथे आलोय. आणि जिल्हाध्यक्ष मनोहर जैन रिपब्लिकन होला समाज पार्टी नांदेड या महामंडळावर जिल्हा कमिटीवर आमच्या अध्यक्षाची निवड झाली पाहिजे एवढीच मागणी मी तुम्हाला नम्रपणे सांगून मी म्हणजे 2 मिनिटाचे भाषण संपवतो. जय हिंद, जय हिंद, जय भारत. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक नवी बात, नवी यशाची ऊर्जा आपण
रिपाई नांदेड तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार व्यक्तिमत्व यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय तसेच आदरणीय DS गायकवाड सर जिल्हा व्यवस्थापक अण्णाभाऊ साठे महामंडळ साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. आदरणीय दीपक कदम तसेच आपल्या विभागाचे आता नवीन म्हणता येणार नाही, जवळपास 4-5 महिने झालेले आहेत आमचे सन्माननीय नरवाडे साहेब. त्याचप्रमाणे बीडवरून आलेले ऊसतोड हे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मिशनचे सर्व महामंडळ यांचा सुद्धा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय विठ्ठल बोराडे सर यांना विनंती करतो. हे त्या ठिकाणी त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून मिळालं आणि अभिवादन करतो. या विचारपत्रावर उपस्थित आपले सामाजिक समता सप्ताहाची सुरुवात आज नांदेडमध्ये येथील समाज कल्याण सहाय्यक मिनगेरे सरांच्या उपस्थितीमध्ये झालेली आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारा आणि समाज कल्याणच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध जे काही उपक्रम आहेत तर त्या उपक्रमांची माहिती तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून हा जो काही उपक्रम असेल तर तो उपक्रम दरवर्षी साजरा केला जातो. तर याची आज औपचारिक सुरुवात जी असेल तर ती झालेली आहे आणि ही जी काही सुरुवात आहे ह्या सुरुवात म्हणजे पूर्ण म्हणजे आठवडाभर हा कार्यक्रम चालेल आणि यामध्ये समाज कल्याणच्या विविध योजना या तळागाळापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त लोकांना याचा कसा लाभ देता येईल असा प्रयत्न हा समाज कल्याण कार्यालयाच्या वतीनं केला जाणार आहे. याच्यासाठी आमच्या सर्वांच्या या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. मी शिवानंद मिनगिरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने आपण नांदेड जिल्ह्यामध्ये माननीय आमचे सचिव महोदय सन्माननीय हर्षदीप कांबळे सर, तसेच माननीय आयुक्त दीपा मुंडे मॅडम, तसेच आमचे प्रादेशिक उपायुक्त सन्माननीय देवसटवार साहेब आणि आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज 8 एप्रिल रोजी आपल्या आंबेडकर मिशनचे सन्माननीय दीपक कदम सर यांच्या हस्ते उद्घाटन आपण या समता सप्ताहाचं केलेलं आहे. या समता सप्ताहामध्ये 8 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन समाज कल्याणच्या वतीने आपण करणार आहोत. आपले समाज कल्याणचे हॉस्टेल्स, निवासी शाळा, तसेच विविध महाविद्यालय आणि जिल्ह्यातील शाळा या ठिकाणी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा या विविध स्पर्धेच्या माध्यमातून महामानवांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. तसेच समाज कल्याणच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात, त्या योजनेची प्रचार प्रसिद्धी या सप्ताहाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तळागाळातील आमचा लाभार्थी तो सक्षम झाला पाहिजे, तसेच त्याच्यापर्यंत सर्व योजना पोहोचल्या पाहिजे आणि त्याची जीवन उन्नती झाली पाहिजे, ह्या पाठीमागचा हा उद्देश आहे. तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की या सप्ताहामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावेत. तसेच 14 एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत आपण समता दिंडीचं आयोजन केलेलं आहे. या समता दिंडीमध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा आणि जयंती, महामानवांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी अशी मी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.